गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी जावेद स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज आहे शिक्षक दिन। अशा या शिक्षक दिनानिमित्त आम्ही वेगवेगळ्या शिक्षकांची मुलाखत या ठिकाणी घेतोय आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक आदर्श शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांचा आपण शैक्षणिक प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सो सविता अजित पाटील मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। त्या गेली 22 वर्ष जय हनुमान हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इस्पुर्ली या ठिकाणी अध्यापनाचं काम करतात आणि शालेय जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असणारे विषय ते म्हणजे मॅथ्स आणि सायन्स या दोन विषयांचं अध्यापन त्या ठिकाणी ते करत आहेत। त्यांचं मी पुनश्च एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय आणि थेट चर्चेला सुरुवात करतोय। मॅडम आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला तुमचा संपूर्ण शैक्षणिक जो प्रवास आहे तो जाणून घ्यायला आवडेल। माझं नाव सौ सविता अजित पाटील, पूर्वाश्रमीची सौ सविता बापूसाहेब संगपाळ। माझं शिक्षण जे आहे ते MSc MA BEd इतकं झालेलं आहे। MSc मॅथ्समधून झालेले आहे आणि MA समाजशास्त्र या विषयातून मी केलेलं आहे। माझं शैक्षणिक कालावधी जर का बघितला तर कुठल्याही प्रकारचा गॅप न करता जसं शाळेमध्ये ॲडमिशन घेतलंय तसं मी आज तागायत सुद्धा शाळेमध्ये जाय असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे शाळेत पहिलेला जे काही पाऊल टाकलं ते आज तागायत म्हणजे आता मी रिटायर झाल्यानंतर मला वाटते ते शाळेतून माझी खऱ्या अर्थानं निवृत्ती किंवा गॅप पडेल असं म्हणायला काही हरकत नाही। आता कोरोनाचा जर का विचार केला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कालावधीसाठी आम्ही या शाळेपासून थोडंसं जरी लांब असलो तरी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोतच। पण एकंदरीत शैक्षणिक वाटचाल जी काय आहे किंवा शैक्षणिक प्रवास जो काय आहे याविषयी माझं जर का सांगावयाचं झालं किंवा मी हा कसा प्रवास केला याविषयी जर का बोलावयाचं झालं तर मला या प्रवाहामध्ये आणणारे किंवा मला या ठिकाणी प्रवाहामध्ये येण्यासाठी उद्युक्त करणारे माझे गुरुवर्य आणि माझे वडील ज्यांना मी मानते, या वडिलांच्या प्रेरणेमुळेच आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर शिक्षक म्हणून उभी आहे। लहानपणापासून शिक्षणाचं बाळकडू जे काय आहे ते आम्हाला घरातूनच मिळत गेलं, कारण माझे वडील हे माध्यमिक शिक्षक होते। MA BEd ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली होती। MA हिंदी विषय शिकवत होते, तथापि त्यांना गणित या विषयाशी अत्यंत आवड होती आणि या आवडीपोटीच ते गणित विषय जो काय आहे तो अगदी म्हणजे भोगावती हायस्कूलसारख्या मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये शिकवत असताना त्याने अनेक असे विद्यार्थी तयार केले की आज तागायत त्यांचे विद्यार्थी जे काय आहेत ते सुद्धा असं नाव काढताना म्हणतात की गणित विषय शिकवावा तर संगपाळ सरांनीच। आणि म्हणून मला या मुलाखतीच्या निमित्तानं आवर्जून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो। बालपणी जे काही शिक्षण आहे मराठी शाळेमध्ये भोगावती या ठिकाणी झालं। भोगावती हायस्कूलमध्ये माझे 10वी पर्यंतचे शिक्षण झालं। त्यानंतर ग्रॅज्युएशन BSc जे काय आहे ते भोगावती महाविद्यालय या ठिकाणी मी पूर्ण केलं। महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी माझं BEd झालं आणि त्यानंतर लागलीच मला या ठिकाणी सर्व्हिस जी काय आहे किंवा सेवेमध्ये रुजू होण्याचा चान्स मिळाला आणि म्हणूनच मी मगाशी जो काही उल्लेख केला की मी पहिलीला जे काही शाळेत ॲडमिशन घेतलं आहे ती मी रिटायर झाल्यानंतरच या ठिकाणी माझी शाळा जी काय आहे ती थांबणार आहे। म्हणजे आज आपण बघतो की BEd झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन प्राप्त झाल्यानंतर सर्व्हिससाठी बऱ्याच वेळेला बरेचसेच विद्यार्थी जे काय आहेत ते नोकरीच्या शोधामध्ये इतस्ततः भटकत असतात किंवा अशी बरीचशीच वर्ष त्यांची वाया जातात। पण मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की BEdचा निकाल लागण्याआधी मी त्या ठिकाणी शाळेमध्ये जॉईन झाले, म्हणजे माझा एकही दिवस या ठिकाणी शाळेपासून मी वंचित नाही। म्हणजे शाळा आणि मी असं एक वेगळंच गणित या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मग हे जे काही गणित आहे हे गणित घालून देणारे माझे गणितचे अध्यापक यांचा या ठिकाणी मला या प्रवासामध्ये फार मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यानंतर सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आज त्यांच्याच प्रेरणेमुळं त्यांचाच विषयाची धुरा जी काय त्यांच्या आवडीचा विषय म्हणायला लागेल मला या ठिकाणी त्या विषयाची धुरा मी तशीच पुढं वावत नेत आहे। मॅडम, आपला हा प्रवास अतिशय छान झालेला आहे। आपल्याला शिक्षक व्हावंसं कधी वाटलं आणि शिक्षकच व्हावंसं का वाटलं? शिक्षक व्हावं असं वाटण्यापाठीमागचा मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे माझे वडील हे त्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे। कारण लहानपणापासून मी घरामध्ये बघत होते, आमच्या घरामध्ये TV सारखं कुठलंही साधन म्हणजे मला अजून आठवते की आमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत घरामध्ये TV सारखं माध्यम आलं नाही, कारण TV हे माध्यम
म्हणजे एक त्यांचं म्हणणं असं होतं की हा एक एडिट बॉक्स आहे, याच्यामुळे मुलांचं शिक्षण जे काय ते होऊ शकत नाही, मुलं शिक्षणापासून प्रभावित होतात आणि हे जर का थांबवायचं असेल तर त्यासाठी मुलांना याच्यापासून लांब ठेवलं पाहिजे. आणि मग याला एकंदरीत वातावरण निर्मिती जी काय आहे ती घरापासूनच सुरुवात व्हायची. कारण माझे वडील मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचा विषय हा हिंदी होता, पण ते गणित विषय शिकवत होते. आता गणित विषय शिकवत असताना आपल्यालाही माहितीच आहे की गणित हा तसा काठिण्य पातळीचा समजला जाणारा विषय, पण याच्यामध्ये जी काही उदाहरणं वगैरे असायची, संध्याकाळी ती शाळा करून घरी आल्यानंतर त्यांना एखादं उदाहरण त्या ठिकाणी खटकलं असायचं तर ते अगदी रात्रभर बसून ते सोडवल्यानंतरच त्यांना त्या विषयाचा चैन पडायचं. म्हणजे इतकं ते स्वतः अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकवणारे अशा प्रकारचे हाडाचे शिक्षक होते. आणि मग त्यांचा एक आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि त्या आदर्शानुसारच या ठिकाणी वाटचाल करण्याचं एकंदरीत बाळकडू जे काय आहे ते मला घरच्या वातावरणातूनच मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे वडिलांकडूनच शिक्षक होण्याचा जो होण्याची काही प्रेरणा मिळालेली आहे. नक्कीच या संपूर्ण प्रवासामध्ये काही अडचणी आपल्याला आल्याच असतील, काही अडचणी आम्हाला सांगशील? अडचणी तसं बघायला गेलं तर म्हणजे सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे मी कुठल्याही इयत्तेमध्ये तटत गेलेलं नाही. म्हणजे कधी स्टॉप कुठली इयत्ता झाली किंवा एका इयत्तेमध्ये डबल बसावं लागले असा कधी प्रसंग आला नाही. सुरुवातीपासूनच सगळं शैक्षणिक वाटचाल जी काय आहे तो ठरवलेला जो काय ट्रॅक होता, एक उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं आणि त्या उद्दिष्टाला अनुसरूनच माझं शैक्षणिक वाटचाल जी काय आहे ती या ठिकाणी झालेली आहे. पण यामध्ये आपल्यालाही माहिती आहे एक विद्यार्थ्यांना टर्निंग पॉईंट जो काय आहे तो एका विशिष्ट अशा वयामध्ये मिळत असतो. आणि हा टर्निंग पॉईंट म्हणजे इयत्ता 7वीपर्यंतचा विचार केला तर इतर विद्यार्थ्यांच्या सारखंच मलाही आठवतंय की खेळणं, दंगामस्ती करणं किंवा इतर अवांतर जे काय आहे ते थोडंसं इकडं तिकडं इतर विद्यार्थ्यांच्या सारखंच चालायचं. पण या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपणही कुठंतरी एक विशिष्ट असं ध्येय गाठायचं आहे, विशिष्ट अशा ध्येयापर्यंत आपल्याला जावयाचं आहे असं मला वाटलं. त्यासाठी एक घटना या ठिकाणी इयत्ता 7वीमध्ये असताना घडली आणि ती घटना मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटली. घटना अशी होती म्हणजे इंग्रजीचा विषय होता. तसं बघायला गेलं तर काठिण्य पातळी असणारा गणितसारखाच तोही विषय. बरोबर. या इंग्रजीच्या विषयासाठी आम्हाला कामत सर म्हणून ज्यांचा मी आवर्जून प्रत्येक वेळेला उल्लेख करते, कामत सर शिकवायला होते इंग्रजी. त्यावेळची विद्यार्थी संख्यासुद्धा वर्गामध्ये भरपूर असायची. आत्ताच्या विद्यार्थी संख्येचा विचार केला तर वर्ग अगदी खचाखच भरलेले असायचे. आणि मग या कामत सरांनी आम्हाला एक अभ्यास करायला सांगितलेला होता. त्यावेळी काय अभ्यास असायचा तर एखादा शब्द दिला जायचा, एखादा अक्षर दिलं जायचं आणि त्या पद्धतीचे शब्द जे काय आहेत 21 शब्द 40 शब्द असे इंग्रजीचे लिहायला सांगितले जायचे. त्यांनीसुद्धा आम्हाला ते लिहायला सांगितलेले होते. आमचा पट जवळजवळ 65 त्यावेळी वर्गामध्ये होता. आणि सांगितल्यानंतर सरांनी सांगितलं होतं की दुपारच्या वेळेमध्ये आम्ही तुमचा अभ्यास जो काय आहे तो चेक करणार. झाली दुपारची वेळ झाली, विद्यार्थी संख्या भरपूर होती. सर नेहमीप्रमाणे वर्गामध्ये आली आणि वर्गामध्ये आल्यानंतर सरांनी पहिला प्रश्न विचारला की सगळ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे का? कोणीच वर उठायला तयार नाही. आज आम्ही जी काही विद्यार्थ्यांची एकंदरीत प्रवृत्ती बघतो त्या पद्धतीनं सगळेच विद्यार्थी खाली बसून होते. माझाही थोडा झालेला होता, थोडा राहिलेला होता, पण ती सांगण्याची मानसिकता नव्हती कारण सरांचा मार आम्हाला माहिती होता. त्यावेळी एकंदरीत शिक्षण पद्धती अशी होती, छडी लागे छमछम आणि विद्या ही गमगम या पद्धतीची शिक्षण पद्धती होती. त्यामुळे मार आणि शिक्षण हे गणित त्यावेळी ठरलेलं होतं. आणि मग सरांचा मार बसणार म्हणून आम्ही कोणीच वर उठलो नाही. सरांनी मला असं वाटलं की सर फक्त विचारतील आणि आपला पुढचा अभ्यासक्रम सुरू करतील, कोणीच नाही असं बघून, म्हणजे बघणार नाहीत अशी माझी एक अपेक्षा होती. पण सरांनी एका बेंचपासून सुरुवात केली आणि वह्या तपासायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरोखरच सर आता अभ्यास आपला चेक करणार. हे करणार म्हटल्यानंतर माझ्याबरोबरच आणखीनही काही विद्यार्थी उभारायला सुरुवात झाली. त्यावेळी सरांचं जरासं लक्ष माझ्याकडे गेलं. म्हणजे सरांनी सुरुवातीला उद्घोषणा केलेली होती, ज्यांनी केलेला नाही त्यांनी उठून उभा राहावं, पण इतरही बसले होते त्या पद्धतीने मी सुद्धा बसून राहिले. आणि नंतर तो प्रसंग इतका जे काही माझ्या मनाला लागून गेला की त्यावेळेपासून ठरवलं की कुठेही आपण अभ्यासात पाठीमागे राहायचं नाही. आणि त्यावेळी जी काही माझी शैक्षणिक वाटचालीची उचल झाली आणि त्याचा परिणाम म्हणून 10वीच्या त्यावेळेचं पुणे बोर्ड होतं आमचं आणि त्या केंद्र परीक्षेमध्ये सुद्धा मी प्रथम क्रमांकाने पास झाले. खेळासाठी शिक्षणाकडे आणि शिक्षणासाठी खेळाकडे दुर्लक्ष आता नाही होणार. संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा कोल्हापूर.
फक्त शाळेत नाही. आता संजीवनला जायचं. म्हणजे नक्कीच टर्निंग पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मॅडम, माझा पुढचा असा प्रश्न आहे की आताची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीबद्दल नेमकं काय सांगाल? आत्ताची शिक्षण पद्धती आहे ती थोडीशी विद्यार्थी केंद्रित आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पूर्वीची शिक्षण पद्धती जी होती ती शिक्षक केंद्रित होती. म्हणजे शिक्षकांनी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं. बरोबर. आता विद्यार्थी काय ऍक्सेप्ट करतो, विद्यार्थ्याला काय हवं आहे त्या पद्धतीनं त्याला ज्ञानदान करणं ही शिक्षकांच्यावर जबाबदारी पडलेली आहे. विद्यार्थ्यांचा कल नेमका कसा आहे, कलाधिष्ठित अशा पद्धतीचा अभ्यासक्रम जो काय आहे तो आता अलीकडचा आहे. पूर्वीची शिक्षण पद्धती योग्य होती का आत्ताची शिक्षण पद्धती योग्य आहे? थोडंसं विचार करू गेलं तर पूर्वी आणि आत्ताची एक सरमिसळ अशा पद्धतीची शिक्षण पद्धतीचा प्रभाव जो काय आहे तो मला वाटेल म्हणजे चांगला आहे किंवा रास्त आहे असं म्हणायला काय हरकत नाही. शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत मॅडम, त्यामध्ये तुमच्या मते शिक्षण म्हणजे नेमकं काय? विद्यार्थ्याला सर्वांगीण दृष्टिकोनातून सुशिक्षित जे करतं ते शिक्षण, विद्यार्थ्याला जगायला जे शिकवतं ते शिक्षण, विद्यार्थ्याला सुसंस्कृत जे करतं ते शिक्षण. अरे वा, खूपच छान व्याख्या मॅडमांनी इथं केलेली आहे. मॅडम, या शिक्षण क्षेत्रामध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात. एक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. या तिघांची नेमकी भूमिका काय असली पाहिजे? विद्यार्थी हा ज्ञान केंद्रित असला पाहिजे. बरोबर. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या कलानुसार त्याला शिक्षण देणारा असला पाहिजे. आणि पालकांची भूमिका जी काय आहे या दृष्टिकोनातून विचार केला तर पालकांनी सुद्धा घरामध्ये वातावरण शैक्षणिकदृष्ट्या योग्य अशा पद्धतीचं तयार करणं गरजेचं आहे. आज आपण बऱ्याच वेळेला बघतो की घरातले पालक जे काय आहेत ते टीव्हीच्या समोर बसलेले असतात आणि विद्यार्थ्यांना सांगतात अभ्यास कर. म्हणजे विद्यार्थ्याचं निम्म लक्ष हे टीव्हीकडे असतं आणि निम्म लक्ष हे अभ्यासात असतं. काही अशिक्षित पालक असतात, त्यांना शिक्षणाचा गंधच देखील नसतो. मग त्या परिस्थितीमध्ये नेमकं त्यांनी काय करायचं? जे अशिक्षित पालक आहेत त्यांना खरोखर बघायला गेलं तर शिक्षणाची म्हणजे आपला मुलगा शिकावा किंवा आपली मुलगी शिकावी ही खरोखर आंतरिक तळमळ जी काय आहे हे अशिक्षित पालकांना असल्याची मला फार म्हणजे या ठिकाणी जाणीव होती. कारण ग्रामीण भागामध्ये मी राहत असल्यामुळं काही अशिक्षित अडाणी अशा पद्धतीचे जे काही पालक आहेत त्या पालकांची बऱ्याच वेळेला संपर्क आमचा येतो आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवतं की आम्ही शिकलो नाही पण तुम्ही तरी शिका. म्हणजे ती जागरूकता त्यांच्याकडे ती असते. जागरूकता त्यांच्याकडे आहे, त्यांची मानसिकता ती आहे. बरोबर बरोबर. नक्कीच. म्हणजे या तिघांच्या मध्ये सुसंवाद खूप महत्वाचा आहे. म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद खूप महत्वाचा आहे. खूपच नक्कीच. पुढचा मॅडम माझा प्रश्न असा आहे की आता सध्या कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळं शाळा बंद आहेत. मग यामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं नियोजन कसं करावं, अभ्यासाचं नियोजन करावं, काय नेमकं विद्यार्थ्यांनी करावं? विद्यार्थ्यांनी आपलं वेळापत्रक जे काय आहे रोजचं वेळापत्रक हे एक आखून ठेवलेलं असलं पाहिजे. आता शिक्षक ऑनलाईन अभ्यास देत आहेत, काय प्रश्न नाही, पण त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी तो करणं गरजेचं आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचू शकत नाही. कारण शेवटी शिक्षकालाही स्वतःच्या जीवाचा म्हणजे त्या ठिकाणी धोका आहे. म्हणजे स्वतःचा जीव सांभाळून त्या ठिकाणी मुलांना सुशिक्षित किंवा शिक्षण जे काय आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि ते देत असताना त्यामध्ये पालकांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे. आता जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल? ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य की अयोग्य असा जर का मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित करत असू तर काही अंशी मी असं म्हणेन की ऑनलाईन शिक्षण पद्धती ही काही अर्थाने ठीक आहे पण सर्व अर्थानं ही सर्वच भागामध्ये उपयोगी पडेल असं नाही. का नेमकं असं का वाटतं? आज ग्रामीण भागामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना रोजीरोटीचा प्रश्न, आज आपण कितीही म्हटलं की प्रत्येकाला पुरेसा अन्न या ठिकाणी उपलब्ध होतं आहे, मिळतं आहे, पण प्रत्येकाला अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध होईलच असं नाही. ऑनलाईन शिक्षण घ्यावयाचं असेल तर अँड्रॉइड मोबाईल जो काय आहे तो पालकांच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि हा जर का मोबाईल त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तर ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. या ऑनलाईन शिक्षणाचा दुसरा एक आपण असं बघायला मिळतं की आजचा विद्यार्थी जो काय आहे तो या मोबाईलसाठी पालकांच्याकडे आपल्या हट्ट धरतो आणि मग ह्या हट्टातून तो थोडासा दुराग्रही बनतो आणि कुठेतरी आत्महत्येसारखे प्रकार जे काय आहेत मोबाईलसाठी असे करणारे सुद्धा विद्यार्थी, एककल्ली विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अशा घटना घडलेल्या आहेत. दुसरा याचा फायदा असा आहे म्हणजे पूर्णपणे शिक्षणापासून वंचितच राहण्यापेक्षा तो विद्यार्थी किमान आहे त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती ही योग्य आहे.
पण शिक्षक आणि विद्यार्थी हे जे काही इंटरॅक्शन एकमेकामध्ये होऊन जे काही विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये होऊन जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी सुसंस्कृत होऊ शकतो किंवा सुशिक्षित होऊ शकतो तो ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं होईलच असं नाही. आणि म्हणून काही अंशी ही पद्धती योग्य आहे. म्हणजे काही आता सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे ही जे पद्धत आहे ऑनलाईनची ती योग्य आहे, पण प्रत्येक वेळेला किंवा इथून पुढे भविष्यामध्ये कायमच ऑनलाईन ती शिक्षणच असलं पाहिजे असं वापरात काही आली तर ते काही योग्य नाही. नक्कीच. मॅडम, आपण मॅथ्स आणि सायन्स हे 2 विषय शिकवता नक्कीच, आणि त्यामध्ये नेमका आपला आवडता विषय कोणता? माझा आवडता विषय गणित आहे. गणितच का आवडतो? मला गणित एवढ्यासाठी आवडतं कारण गणित या विषयामध्ये विद्यार्थी एकदा समरस झाला की तो विद्यार्थी भोवतालची जी काही सगळी परिस्थिती आहे ती विसरून जातो. म्हणजे असं मोबाईलमध्ये विद्यार्थी जसा समरस होतो, तो मोबाईल हातामध्ये घेऊन बसलेला असला तर आजूबाजूला कोण आहे याचं भान सुद्धा त्याला राहत नाही. त्याच पद्धतीने गणित विषय जर का त्याला एकदा उमगायला लागला, समजायला लागला आणि तो गणित जर का सोडवत गेला तर त्याच्यामध्ये इतका समरस होऊन जातो की त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं फारसं भान होत नाही. म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी गणित सारखा विषय नाही असं म्हणायला काय हरकत नाही. छान. मॅडम, आज आहे शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त आपण इतर शिक्षकांना नेमका काय संदेश द्याल? शिक्षकांना मी एवढंच सांगेन की आपली जबाबदारी जी काय आहे ती समाजाप्रती वाढलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्याला केवळ घोकमपट्टी करून शिकवणं याच्यापेक्षा तो विद्यार्थी शिक्षणासाठी कशा पद्धतीनं उद्युक्त करता येईल, शिक्षणामध्ये त्याला आवड कशी निर्माण करता येईल हे आपलं आत्ताचं कर्तव्य राहिलं. म्हणजे पूर्वीची शिक्षण पद्धतीने आत्ताची शिक्षण पद्धती याचा जर का विचार करू गेलं तर या अर्थानं मी म्हणेन की शिक्षकांच्यावरची आजची जबाबदारी जी काय आहे ती अशा पद्धतीनं विद्यार्थ्याला त्या विषयाची आवड निर्माण करून देणं हे सर्वस्वी त्या शिक्षकावर अवलंबून आहे आणि एक शिक्षकच ही गोष्ट करू शकतो. मॅडम, माझा शेवटचा असा प्रश्न असेल की आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने शिक्षक व्हावं का? कारण आज जर आपण पाहायला गेलं की D.Ed आणि B.Ed करून अनेक बेरोजगार, लाखो बेरोजगार आज कुठेतरी वेगळे काम, म्हणजे त्यांना त्यांच्या शिक्षणापासून त्याचा काहीही संबंध नाही अशा पद्धतीची कामं ती करत आहेत. मग त्या तरुण पिढीनं शिक्षक व्हावं का? शिक्षक खरोखरच ज्याला अगदी मनापासून शिकवण्याची इच्छा आहे त्यानंच या प्रभावामध्ये यायचं. अच्छा. म्हणजे BSc किंवा BA झाल्यानंतर कुठलाही दुसरा व्यावसायिक सोर्स नाही म्हणून B.Ed D.Edला ॲडमिशन घ्यायचं आणि मग BSc B.Ed झालो, BA B.Ed झालो आणि आता मला नोकरी नाही आणि मी आता काय करू असं म्हणणारे नाही या प्रवाहामध्ये येऊन. मग खरोखर ज्याला तळमळ आहे, नोकऱ्याच नाहीये तर मग त्यानं मार्ग कसा शोधायचा? त्याला मार्ग भरपूर आहे. आजचा विचार केला, आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे, पण काही ग्रामीण भाग मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे काही दुर्गम भाग असा आहे, अशा ठिकाणी या शिक्षकांना खरोखर संधी आहे. बरोबर. म्हणजे दुर्गम भागामध्ये जाऊन आपण बघतो की डॉक्टर व्यवसाय करणारे अनेक डॉक्टर असे आहेत की आपला शहरी पेशा सोडून ते अशा दुर्गम भागामध्ये जाऊन लोकांच्यासाठी सेवा करणारे असे डॉक्टर आहेत. मग आपण एक शिक्षक अशा प्रकारच्या दुर्गम भागातील मुलांच्यासाठी का मदत करू शकत नाही किंवा का त्यांना सुशिक्षित करू शकत नाही? आपल्याला खरोखरच ज्ञानदानाचं जर का कार्य करायचं असेल, म्हणून मगाशी मी म्हटलं की ज्याला खरोखरच शिकवायचं आहे, तळमळीचा जो काय हाडाचा शिक्षक आहे तो आपलं ज्ञानदानाचं कार्य जे काय आहे ते असे गांधलेले जे काय आहे त्यांच्यासाठी करून त्यांना उत्कर्षाप्रत नेण्याचं निश्चितच काम करेल. नक्कीच मॅडम, अतिशय उपयुक्त माहिती आणि अतिशय उल्लेखनीय माहिती या ठिकाणी मॅडमांनी दिलेली आहे. आज शिक्षक दिनानिमित्त पाटील मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आल्या, आमच्याशी हितगुज साधला, त्याबद्दल मॅडमांचं मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. कुठं काढतोस? जिंदगी की बाहें थामी थी साथ साथ, ऊंची नीची राहें चुनी थी साथ साथ, सांसों के फैसले भी करने हैं साथ साथ, चलना है साथ साथ, संभलना है साथ साथ। जिंदगी का एक और फैसला आप साथ साथ लीजिए, कॉन्डम इस्तेमाल करने का। ये परिवार नियोजन करता है और साथ ही आपको सुरक्षित रखता है HIV, एड्स और दूसरी यौन संबंधित बीमारियों से। संभलना है साथ साथ। कॉन्डम, फैसला एक, फायदे दो।